फक्त माणसं बरं जाऊ दे चौकात जाऊ द्या चौकात जाऊ द्या चौकात जाऊन चौकशी होऊ द्या या रिटर्न जाऊ द्या बाहेर साहेब
सर्जाचा मुलगा ह्याच्यातला गवान गुंडा जाधव म्हणून त्यांचा हां म्हणजे घरच्या गायला जन्मलेला. जर शेतकरी घरच्या गायला जन्मल्यापासून ह्या वयापर्यंत काळजी घेत असेल तर अजून काय पाहिजे. हां आहे का ती धमक खाण्याची. मामा वासरू कुठला आहे. कुठल्या गावचा आहे. कोरगाव. वय किती वासराचं. मामा बाजारची कशी काय हालचाल. हालचाल कशी आहे बाजारची. बरी आहे. काही काही मागत नाही आपण तर फुकट देऊन चालेल का बाबा. खरंय खरंय. आपल्याला किंमत वाटली तर द्यायची. यात्रेत कधी बसून येत आहे तुम्ही. यात्रेत येते उशिरा का दोन जत्रा करतो. हां हां दोनच जत्रा करतो. दोन जत्रा. उशिरा ना चैतीलच. पूस म्हणजे ह्याच गावची असते का. ह्या गावचीच असते. मग आता दरवर्षीप्रमाणे भरली आहे का. जरा कमी आहे. जरा कमी आणि गिराईक पण कमी. आता ह्याच्याकडे बळीराजाकडे कोण वळत नाही. वळी नाही ती. कारण काय मामा. ट्रॅक्टरमुळं. हे कारण खरं आहे का. ट्रॅक्टर आलं त्याच्यामुळे बळीराज. तुम्ही पण भाऊ तुम्ही त्यातच जायचं. शेतकरी जायचं. तुम्ही पण शेतकऱ्याचा मुलगा. हां त्याच्याकडे वळत नाही. शान कोण काढायचं असं झालं. बरोबर बरोबर. हां म्हणजे आजची पोरं त्याच्याकडे लक्ष दे नाही. आजची पोरं म्हणजे राऊंडवाली थोडी त्यांना म्हणून तर एवढं जनार आहे ती. हां काय बोलायचं मामा. बोला. काय वासरू आणलं आम्ही. बरं आणलं पण आपलं थोड्या पैशाच्या. बरं मग तुमचं झालंय व्यवहार. सकाळी वर्गाचं वाटे वगैरे. बरं मग आता घरी घेऊन जाणार का. आता नाही विकलं तर काय करायला पाहिजे. बरोबर. घालायचं सोडून द्यायचे. नाही नाही शेतकरी आपण शेवटी. शेतकरी आपण. घरचा काय विकत घेतलाय. आम्ही पण असंच बारक्याचं मोठं आणले आपलं नाव म्हणून ठेवायचं. बरं पूर्वी पण नाही. नाव काय तुमचं पूर्ण. अशोक आबा वाटेगावकर. अशोक आबा वाटेगावकर. वाटेगावकर. प्रॉपर गाव. बोरगाव पापरगाव. बापूंचं गाव. आप्पा चुलतं माझं. आप्पा चुलतं तुमचं. चुलत चुलत म्हणजे तुम्ही भाऊ कितला आप्पांच्या. बरं बरं ठीक. मोबाईल वगैरे वापरताय. मोबाईल मला काय कळते. अंगठी बाजूला बघा. सकाळी पहिले अंगठी बाजू. बरं तुमचा पुतण्या का नातू कोणतरी महाराज आहे ना. हाय ते माझ्या चुलत भावाचे. असं काय. बरं बरं मग तुमच्या भाऊ कितलीच म्हणा. भाऊ किल्ल्या पण मी बाबा मुळगाव बोरगाव आहे. आमच्या वडिलांनी जमीन मिळाली कवठेकरांना. मी तिथं असतो. बरं बरं काहीतरी माती कर्माला जातो तेवढं लगीन यावायला यायचं. बरं 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 ठीक आहे. धन्यवाद मामा माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. आपलं गाव कुठलं. माझं गाव तांडूर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर. ठीक आहे 82 75 20 88 75. ह्या व्हिडिओमध्ये आहे. तुमच्या गावातले मित्र आहेत. अण्णा महाराज मित्र आहेत. अण्णा महाराज माझ्या चुलत भाऊ. हां त्यांच्याकडे माझा नंबर आहे. खिलार शेतकरी चॅनलचे मालक म्हणायचं किंवा वाटेगाव तुमचे बोरगाव मधले मित्र आहेत. मी त्यांना सांगेन हा व्हिडिओ त्यांना पाठवतो. लिहून द्या तुमचा नंबर वैयक्तिक.
काय तर ठीक आहे. असं कसं आहे ठीक मी आहे. शेतकरी आहे, मी राबून खाणारा माणूस आहे, मला रान गेलेत मिठाला ह्यांच्या जीवावर बसव्यांच्या जीवावर. ठीक आहे मामा, गाया किती आहे तुमच्याकडं? माझ्याकडे एक गाई आता 2 खोंड आहेत घरात. मग रोजगार करून खाताय? रोजगार करून रान गेले मीठ कुठून भावाने काय दिलं नाही. 40 वर्ष बाहेर आहे. 40 वर्ष बाहेर आहे. पोलीस मध्ये होतो, आता गावाकडे गेलो. म्हणजे साल म्हणून काम करत आहे का? नाही नाही, मी अशी जाणार आणि ती तुमच्यासारखे शेतकऱ्याचे थांबतो, वैरण दादा बाबा मावशी म्हणून आपलं दिवस काढतो. बरं बरं. म्हणजे असं वर्षावर वगैरे कोणा नाही शेतकऱ्यात नाही, मी कामाला कोणाच्यात रोजगारला सुद्धा त्या बसव्याच्या जीवावर. पण तशी राहण्याची तयारी आहे का तुमची? कुठं एखाद्या शेतकऱ्याच्या घरी नाही, मी तुमच्या राहत भागात? नाही. माझाही धंदा आहे, माझं गाव आहे, माझ्या गावात मी राहतो. काय मागणी काय झाली का वासराची? मागते की काय 30ला द्या, 35ला द्या. बरं बरं. तुम्ही किती म्हणलात? आम्ही म्हणतो एक 55 यावं. बरं. द्या नंबर द्या तुला. झालं का मामा? कुणा आहे कालवड? कोणतं गाव? आ बलवडी. बलवडी खानापूर. कोणा बैलाचा मामा वासरू? अशोक दादाचा कोणता बैल? बाजीच कालवड आहे का? बरं, विक्रीसाठी आणली. किती सांगितले किंमत? 55,000 रुपये. 55,000 रुपये. किती वय आहे? 7 महिने. घरची आहे का विकत घेतली? घरचे. काय मागणी? मागणी 30,000 रुपये. 30,000 रुपयेपर्यंत. तुमची अपेक्षा? त्यापेक्षा 40च्या वर मिळाली. 40च्या वर. किती दिवस झाला आलात? आज 3रा दिवस आहे. बरं, मग 3रा दिवस असताना वातावरण कसं आहे बाजारचं, यात्रेचं? पडाक आहे बाजार. या यात्रेला कधीपासून ओळखताय? मला कळते असं बघा. कोणत्या म्हणजे गावची यात्रा किंवा नाव काय यात्रेला? परसुंडी चैत्र यात्रा. किती वर्षापासून भरते? बऱ्याच वर्षापासून. आणि माझ्या जन्माच्या आधीपासून. किती यात्रा बघितल्या त्या? माझ्या जन्मापासून मला कळते असं 15 वर्ष झाली. ही यात्रा पडाक झाली याचं कारण काय सांगू शकाल नक्की? आता कसं काय सांगता येते? बरं, एक अंदाज कसं काय सांगता येते? पडाक झाली आता गिराईक कमी, बरं. त्यामुळे पडाक. गिराईक जास्त असले की तेजीत राहते बाजार. हे या बाजार सारखा अगोदर कधी झाला होता का असा पडाक बाजार? काय तसं काय सांगता येते? कवा चढ होणार, कवा उतार होणार, काय आता तोंडावर इलेक्शन आहे, त्याचा काय फटका बसलाय का? कसं पण होऊ शकतं, कसं पण होऊ शकते. ते कारण विचारतोय. होय, आलं का तुमच्या लक्षात की नेमकं कारण काय गिराईक कमी येण्याचं? व्यापाऱ्याला पेमेंट घेऊन येता येणार नाही आणि आला पकडला तर तो पैसे कुठून आणले का आणले चौकशी होणार. त्यासाठी काय व्यापारी कमी आले. बरोबर बरोबर. पुण्याचे व्यापारी तर बिलकुल आले नाही. आता परत गाई वेली का? परत नाही अजून. परत नाही वेली काय? गाप घालवली का? नाही आलती माझा, हां पण टेम्परेचरमुळे झालं. ठीक आहे. बरं, विकायचं कारण काय कालवड? आता 5 गाय आहेत माझ्या. 5 गाय. मग हिची आई बाजीकडे भरवण्याच्या अगोदर काय विचार केला होता गाय बाजीकडे भरवण्यासाठी? म्हणजे आता हिची चांगली पैदास व्हावी म्हणून केलं. मग ती पैदास झाल्यावर काय करायची होती? पैदास झाल्यावर संगोपन करायचं. संगोपन. मग आता विकायसाठी का बरं आणली? नाही, माझ्यापाशी राजाची पैदास एक आहे ना, त्यांच्याकडचा. त्यांच्याकडे त्या राजाचीच एक पैदास आहे. बरं बरं. तर आता माझ्या ते जवळजवळ हे लागते म्हणजे 6 फूट उंच आहे. 2 बरं बरं. म्हणजे घरी भरपूर खिलार आहेत म्हणून तुम्ही विक्रीसाठी आण. बरं. मग त्यांना सांगितलं व्यवस्थित येणाऱ्यांना की अशा अशा बैलाचे अशा अशा खाण्याचे? सांगितले. बरं. मग तरी 30,000पर्यंत मागालेत. ठीक आहे. मग तुम्ही देणार आहात का घरी घेऊन जाणार आहेत आता? कोण आलं तर देणार, नाही तर घरी घेऊन जाणार. बरं बरं. ठीक. सोडायचं. गाव कोणतं प्रॉपर? बलवडी खानापूर. प्रॉपर बलवडी. ठीक आहे. धन्यवाद मालक वेळ दिला त्याबद्दल. गेलं काय? कोणत्या गावचे गाय मामा? हा कोणती? हाटकर मंगेवाडी. सांगोला. बरं, विकायला आणले का बघायला? फिरवायला. मग काय वासरू होतं का गाईचं? दिलं काय? कितीला दिलं वासरू? किती दिले मामा? गाय दूध देते?
दररोज धार काढताय. मी गाय सोडून दुसरे काय जनावर आहे का घरी? जर्सी आहे का गायच आहे त्या? बर. गाय घरची का विकत घेतलेली? घरची. कालवड आहे का एखादी गायची? हा. आता गाब आहे कशी आहे? आता येलेली आहे. येऊन लगेच विकले वासरू पण? बर 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 ठीक आहे ठीक चालते. मेजर साहेब गाय गाय आहे का? गाय गाय काढायच्या. गाय शेती कामासाठी का नाही, नाद करण्यासाठी बडा वाशी पाहिजे. बघ नाद खुळा. मेजर साहेब गुलाल पडलेला एक बडाव. गुलालाचा बडाव. बडाव चांगले आले जत्रेत. तुमचं पण काढू का? गाव कोणतं तुमचं? कोण घेतला बैल? बैल कोण घेतला बडाव? पाटणवाल्याने. कोणत्या कामासाठी घेतलाय? ऊसाच्या कामासाठी. घरचा काय विकत घेतलाय तुमचा? गैला झालेला? कुठून घेतला होता? कुठून घेतला होता? तुमचं नाव काय पूर्ण? नारायण शंकर गोरड. गाव? तालुका आटपाडी. आता कधी झाला व्यवहार? 2 तास झाले. कसं झालं व्यवहार मामा? कसा झाला व्यवहार? 70,000. 70,000. बडाव किती वर्षाचा आहे? 1.5 वर्षाचा. आणि जुळूक? जुळूक 1.5 वर्षाचा. बर. काय गायवर चालू होतं का वळू म्हणून? मग याचा जोड आधी अगोदर इकलाय. कधी आला यात्रेत मामा? शुक्रवारी 9 वाजता. 9 वाजता. मग इतक्या दिवस थांबला होता? इकल्याशिवाय काय? कसं काय वातावरण? मागायचं घ्यायचं व्यापाराचं व्यवहाराचं झाला मनासारखं झाला? ठीक आहे. झालं का? समाधान झालं? बैल चांगला आहे मामा. 1 नंबर बैल. चांगला 1 नंबर आहे. सगळंच काढलं. या या उठा. मेजर साहेब हाऊस पाहिजे अशी या वयात. बैला सांग फोटो काढ म्हणते आजोबा. पेपरला जाऊ द्या का? नाद खोळा पेपर. हा कशात बारकी चुनचुनीत. मला वाटलं कोण नाही. सावकाश मारा. बैल करगणीत आणलेला ना? वासर बरीच गोळा केली. काय हालचाल झाली आहे का गार आहे?
हे नाही नाही आबाकडे नाही आता आपण कधी बोलायचं आबाकडे सारखं जाऊन काय करायचं नाही नाही आपण शहाणं व्हायचं आपण शहाणं कधी व्हायचं सचिन भाऊ सांगा तरी की ए आबाकडे कशाला हा बोला किती आणली तू असं इकडे मुलाखत द्याय तर तुम्हाला पळून मी जातो पळून मग आपली आली बघाली कुठं आहे ते चालायचं काय तर बैल कदाचित चिंचणी करायचं असं वाटतं